हॅलो एव्हरीवन, आजच्या लेक्चरमध्ये आपण दोन टॉपिकबद्दल डिस्कस करणार आहोत. फर्स्ट वन आहे फार्माकोपिया आणि सेकंड वन आहे सोर्सेस ऑफ इम्प्युरिटीज. हे जे दोन टॉपिक्स आहे, हे टॉपिक जर आपल्या एक्झाममध्ये आले तर कुठले कुठले पॉईंट तुम्ही एक्झाममध्ये मेन्शन करायला पाहिजे त्याबद्दल सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. नेमकं फार्माकोपिया काय आहे, हे जे बुक्स आहे याची हिस्ट्री काय आहे, हा जो आपला फार्माकोपिया आहे स्पेशली इंडियन फार्माकोपिया आणि इंडियन फार्माकोपिया कमिशन याबद्दल सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द हिस्ट्री ऑफ अवर फार्माकोपिया, की हा जो फार्माकोपियाचा कन्सेप्ट आहे कशा प्रकारे डिस्कवर झाला त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आफ्टर दॅट हे जे काही फार्माकोपियाचे एडिशन्स आहे त्या एडिशनबद्दल सुद्धा डिस्कस करणार आहोत. हे जे काही स्पेसिफिक एडिशन्स आहे लाईक फर्स्ट, सेकंड, थर्ड एडिशन हे खूप इम्पॉर्टंट असतं, सो आपण त्याबद्दल सुद्धा डिस्कस करणार आहोत. आफ्टर दॅट we will discuss about the sources of impurities in medicinal agent. ओके, जे मेडिसिनल एजंट्स लाईक ड्रग, केमिकल्स किंवा कुठल्याही प्रकारचे सिरप म्हणा, टॅबलेट म्हणा, कॅप्सूल म्हणा, जे कॅप्सूल आपण यूज करतो त्याच्यामध्ये इम्प्युरिटीजचा रोल काय असतो, त्यांचे इम्पॉर्टन्स काय आहे त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आफ्टर दॅट वी विल डिस्कस अबाउट द सोर्सेस ऑफ इम्प्युरिटीज. त्याचे मेजर सोर्सेस कुठले आहे त्या सोर्सेसबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आफ्टर दॅट वी विल डिस्कस अबाउट द टाईप ऑफ इम्प्युरिटी, की कुठल्या प्रकारचे टाईप्स आहे इम्प्युरिटीज. ओके, सो आजचं जो हे लेक्चर आहे तुम्हाला भरपूर असा इंटरेस्टिंग वाटणार आहे, भरपूर असे कन्सेप्ट आपल्याला बघायचे आहे. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स स्टार्ट अवर लेक्चर. गाइज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी पल्लवी, असिस्टंट प्रोफेसर, तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपलं मराठी चॅनल आपलं फार्मसीमध्ये, जिथे आपण बघतो फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये. गाइज, फार्माकोपिया हा जो वर्ड आहे याला जर आपण डिवाइड केला तर काय होतं, एक फार्मा आणि कोपिया असे दोन वर्ड सेपरेट आउट होतं. फर्स्ट ऑफ ऑल हा जो वर्ड आहे हा एक एन्शियंट ग्रीकमध्ये डिस्कवर्ड झालेला आहे आणि याचा मिनिंग काय होतं तर फार्माकोन म्हणजे ड्रग, पियन्स म्हणजे टू मेक, म्हणजे जो ड्रग आहे ड्रगला कशा प्रकारे सिंथेसाइज्ड करायचं आहे किंवा ड्रगला कशा प्रकारे फॉर्म करायचं आहे, मीन्स ड्रग मेकिंग ऑर टू मेक अ ड्रग असा मिनिंग होतो ह्या फार्माकोपियाचा. म्हणजेच ओव्हरऑल काय आहे, आता मला सांगा, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एखादा टॉपिक सर्च करायचा आहे किंवा कुठल्याही प्रकारचं काहीही सर्च करायचं असलं, मग तो स्टडी रिलेटेड असो, फॅशन रिलेटेड असो, एक्झाम रिलेटेड असो किंवा इन जनरल तुम्हाला आपल्याला टाइमपास सुद्धा करायचं असलं तर आपण काय करणार, डायरेक्टली गुगलवरती जाणार आणि कुठलाही टॉपिक आपण सर्च करणार. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्या सगळ्या प्रॉब्लेमचा सोल्युशन कुठे मिळतं आपल्याला तर मध्ये मिळतं. ओके, सेम केसमध्ये आपण हा जो आपला फार्माकोपिया आहे, फार्माकोपियाला आपला मेडिसिनल केमिस्ट्रीचा किंवा ॲज अ मेडिसिनचा आपण गुगल म्हणू शकतो. का तर हा बुकमध्ये नेमकं आहे तरी काय तर सगळ्या प्रकारचे ऑल टाईप्स ऑफ ड्रग, ऑल टाईप्स ऑफ केमिकल्स, ऑल टाईप ऑफ रिएजंट, सगळ्या प्रकारचे जे काही केमिकल्स, रिएजंट, कॉन्स्टिट्युएंट्स असणार त्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन आपल्याला ह्या बुकमध्ये मिळतं, ज्याला आपण फार्माकोपिया म्हणतो. ओके, मग आता नेमकं ह्या ड्रग्सबद्दल काय काय असतं तर कुठल्याही प्रकारचं तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असणार, जसं आपण गुगल सर्च करतो त्याचप्रमाणे ह्या बुकमध्ये आपल्याला सगळं काही मिळणार, लाईक त्याचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, कुठल्याही ड्रगची प्युरिटीज, इम्प्युरिटीज, त्याची लिमिट टेस्ट, त्याचे सोर्सेस, प्लस त्याची स्ट्रेंथ, कॅपॅसिटी, क्वालिटी, क्वांटिटी सगळं काही आपल्याला ह्या बुक्समध्ये मिळणार. ठीक आहे, सो इट इज अ स्टँडर्ड बुक, लाईक जसं कुठल्याही प्रकारचं आपण टेस्टला कम्पेअर करतो स्टँडर्डसोबत. ठीक आहे, स्टँडर्ड्स काय आहे हे आपल्याला माहिती आहे. सो हे एक असं स्टँडर्ड बुक आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक नसू शकते आणि सगळ्या प्रकारचे ड्रग, केमिकल, कॉन्स्टिट्युएंट्सची इन्फॉर्मेशन आपल्याला ह्या फार्माकोपियामध्ये मिळतं. ठीक आहे, सो याला आपण डिफाईन कशा प्रकारे करणार तर इट इज अ कलेक्शन ऑफ ऑफिशियल स्टँडर्ड. ठीक आहे, याच्यामध्ये जे काही आपले ऑफिशियल स्टँडर्ड्स ड्रग आहे याच्यामध्ये कलेक्शन आहे. कशाचं कलेक्शन आहे तर मेडिकल सबस्टन्सेस आणि ड्रग्सचं कलेक्शन आहे. याच्यामध्ये नेमकं काय काय असतं तर मेथड ऑफ ॲनालिसिस, म्हणजे एखादा ड्रग ज्याचं ॲनालिसिस करायचं आहे त्याचे सगळ्या प्रकारचे मेथड्स या बुक्समध्ये असतात. प्लस डिटेल स्टँडर्ड्स ऑफ अवर ड्रग, म्हणजे जो काही ड्रग आहे त्याचे स्टँडर्ड्स, लिमिट्स काय आहे, इम्प्युरिटीज काय आहे ते सगळ्या याच्यामध्ये मेन्शन असतं. इन्क्लुडिंग देअर आयडेंटिटी,
प्युरिटी, स्ट्रेंथ अँड क्वालिटी. ओके, म्हणजे ओव्हरऑल एखादा पर्टिक्युलर ड्रगचं सगळं काही इन्फॉर्मेशन ह्या बुकमध्ये असतं. ठीक आहे, लाईक बघा एखाद्या छोट्या मुलाचं सगळी इन्फॉर्मेशन आपल्या आईला असतं. ठीक आहे, म्हणजे हा काय खातो, कसा उठतो, कसा झोपतो, याचा स्वभाव काय आहे, सगळं आपल्या मम्माला माहीत असतं. सो सेम केस एक ऑफिशियल ड्रग किंवा त्याचे काही मेडिकल सबस्टन्सेस, त्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन हे आपल्या फार्माकोपियामध्ये अवेलेबल असते. आता हा जो फार्माकोपिया आहे, हा फार्माकोपिया नेमका कशा प्रकारे हेल्पफुल आहे, तर इट इज इसेन्शियली रेफरन्स गाईड फॉर अ मॅन्युफॅक्चरर, म्हणजे जो मॅन्युफॅक्चरर आहे, ड्रग्सला मॅन्युफॅक्चर करतो, त्याच्यामध्ये सुद्धा हा एक ॲज अ गायडन्स म्हणून काम करू शकतो. का तर मॅन्युफॅक्चर काय करतं, कुठल्याही प्रकारचा ड्रग सिंथेसाइज करतो, प्रिपेअर करतो. तर असा ड्रग ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याला एक टॅबलेट प्रिपेअर करायची आहे, ह्या टॅबलेटमध्ये व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट्स लागणार. ठीक आहे, बाइंडर्स लागणार, रिएजंट्स लागणार किंवा व्हेरियस फ्लेवरिंग एजंट्स लागणार. ठीक आहे, सो ह्यामध्ये जे काही केमिकल्स लागणार त्याची सगळी काही इन्फॉर्मेशन, सगळं काही गायडन्स आपल्याला ह्या बुकमध्ये मिळतं. सो मॅन्युफॅक्चरला सुद्धा हे खूप हेल्पफुल आहे आणि इम्पॉर्टंट आहे. ओके, अगेन हेल्थ प्रोफेशनल्सला जे हेल्थच्या रिलेटेड आहे, म्हणजे एखादा ड्रग किंवा केमिकल्स हा पर्टिक्युलर व्यक्तीला हार्मफुल आहे की युजफुल आहे, त्याचे लिमिट्स काय आहे, त्याची प्युरिटीज काय आहे, हे सगळं हे आपल्याला नोट्समध्ये ह्या बुक्समध्ये अवेलेबल असतं. आता फार्माकोपिया म्हणजे काय हे आपल्याला कळलं आहे. मग हे फार्माकोपिया नेमकं कोणीही प्रिपेअर केलं आहे, तर अकॉर्डिंग टू WHO, दॅट इज वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, यांनी हे सांगितलं आहे की हे जे फार्माकोपिया आहे हे एका टीमने प्रिपेअर केलं आहे. मग ह्या टीममध्ये कोण कोण आहे, तर याच्यामध्ये 140 कंट्रीज आहे. ठीक आहे, याच्यामध्ये 30 एम्प्लॉईज आहे जे नॅशनल्स आहेत, ज्याच्यामध्ये इन्क्ल्यूड आहे आफ्रिका, युरोपिया अँड ऑल्सो इंटरनॅशनल फार्माकोपियाज. ठीक आहे, सो एवढे कॉन्स्टिट्युएंट्स आहे ह्या टीमचे जे आपला फार्माकोपियाला प्रिपेअर करतात. ठीक आहे, मग आता वेगवेगळे कंट्रीचे लोक आहे, 140 कंट्री आहे, 140 कंट्री याच्यामध्ये इन्क्ल्यूड आहे. प्रत्येक कंट्रीचा हा फार्माकोपिया डिफरंट असतो. ठीक आहे, आपला हा इंडिया आहे, इंडियामध्ये जे काही फार्माकोपिया प्रेझेंट आहे त्याला आपण इंडियन फार्माकोपिया म्हणतो. ठीक आहे, यालाच आपण सफिक्स म्हणून IP म्हणून याला मेन्शन करतो. इंडियामधला फार्माकोपिया म्हणून याला इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिशमधला असला तर याला ब्रिटिश फार्माकोपिया म्हणतात. युनायटेड स्टेटमधला फार्माकोपिया त्याला आपण USP, दॅट इज युनायटेड स्टेट फार्माकोपिया म्हणतो. ठीक आहे, हे USP, BP आणि IP हे कळलं आहे सगळ्यांना. आता जो इंडियामधला फार्माकोपिया आहे, दॅट इज इंडियन फार्माकोपिया, हा आपला रेग्युलेट कोण करतो, म्हणजे याला कोणीतरी टीम लागणार, काहीतरी लागणार, याला लीड करणार, याच्यामध्ये इन्फॉर्मेशन फिल करणार, याला पब्लिश करणार. ठीक आहे, मग हे पब्लिश कोण करतं इंडियामध्ये, तर इंडियन फार्माकोपिया कमिशन म्हणून असतं. हे कमिशन काय करतं, तर हे एक हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरचं कमिशन आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय असतं की हा जो आपला फार्माकोपिया आहे, या फार्माकोपियामध्ये नेमकं कुठले कॉन्स्टिट्युएंट्स असले पाहिजे, काय इन्फॉर्मेशन असली पाहिजे, हे कमिशन डिसाईड करत असतो. ओके, सो अकॉर्डिंग टू धिस इंडियन फार्माकोपिया कमिशन, ज्याला आपण IPC म्हणतो, याने काय केलं आहे, इट सेट्स अ स्टँडर्ड्स फॉर ऑल द ड्रग्स दॅट आर मॅन्युफॅक्चर्ड, सोल्ड अँड कन्झ्युम्ड इन इंडिया. म्हणजे इंडियामध्ये जे काही ड्रग्स मॅन्युफॅक्चर्ड होतात, सोल्ड होतात, कन्झ्युम केले जातात, त्याचे सगळे स्टँडर्ड हे आपल्याला इंडियन फार्माकोपियामध्ये अवेलेबल असतात. ठीक आहे, नाउ डेज जे काही पब्लिश केलं जातं ऑफिशियल बुक, दॅट इज फार्माकोपिया, त्याला आपण इंडियन फार्माकोपिया म्हणतो. बट आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतावरती कोणाचं राज्य होतं, तर ब्रिटिशांचं राज्य होतं. सो प्रिव्हियसली जे काही आपले बुक स्टँडर्ड्स बुक्स होते त्याला आपण ब्रिटिश फार्माकोपिया म्हणत होतो, ज्याला मोल्डेड केलेलं आहे, ज्याच्यामध्ये डेव्हलपमेंट केलं आहे, आणि आता नावडेज हा इंडियन फार्माकोपिया म्हणून ओळखला जातो. ओके, सो प्रिव्हियसली हा ब्रिटिश फार्माकोपिया होतो आणि ज्याला मोल्डेड केल्यानंतर हा आता आपला इंडियन फार्माकोपिया झालेला आहे. इंडियन फार्माकोपिया हा 1 डिसेंबर 2010 मध्ये डिस्कवर्ड झालेला आहे, पब्लिश्ड झालेला आहे, ज्याला IP10 म्हणून आपण ओळखतो. ठीक आहे, आता हे जे काही IPs आहे, IPs म्हणजे इंडियन फार्माकोपियाच आहे, कुठल्या इयरमध्ये डिस्कवर झाले आहे, कुठल्या इयरमध्ये पब्लिश केले झाले, त्याचे इयर्स हे आपल्याला ॲज अ सफिक्स म्हणून याच्या नावात दिलेले असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2010 मधला हा इंडियन फार्माकोपिया आहे. सो इथे IP10
2010 असणार. हा जर 2022 मध्ये झाला त्याला IP 2022 अशा प्रकारे आपण सफिक्स लावत असतो. ओके, सो दिस इन्फॉर्मेशन शुड हॅव टू यू. ही जी IPC आहे दॅट इज इंडियन फार्माकोपिया कमिशन ही 1945 मध्ये डिस्कवर झाली आहे, एस्टॅब्लिश्ड झाली आहे. कोणी इस्टॅब्लिश केली आहे तर इंडियन ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट ऑफ 1940 यांनी डिस्कवर्ड केली आहे आपला हा IPC सेक्शन दॅट इज इन 1945. ओके, हा जो फार्माकोपिया आहे याच्या काही हिस्ट्री आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ह्या हिस्ट्री आपल्याला अकॉर्डिंग टू GPAT पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा इम्पॉर्टंट आहे, कारण हे जे काही पॉईंट्स आहे GPATमध्ये MCQच्या फॉर्ममध्ये विचारले जातात. आणि तुम्हाला जर हा क्वेश्चन विचारला तर तुम्हाला हिस्ट्री लिहिणं गरजेचे असते. जे पॉईंट्स मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करते आहे नोट्समध्ये अवेलेबल आहे, हे पॉईंट्स तुम्हाला एक्झाममध्ये लिहिणं गरजेचं आहे, त्याची हिस्ट्री लिहिणं गरजेचं आहे. कारण हे जे पॉईंट्स आहे हे सगळे पॉईंट्स आपल्याला काय मेन्शन करत आहे तर आपल्या बुकची हिस्ट्री आपल्याला मेन्शन करत आहे. ओके, सो हिस्ट्री आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. फर्स्ट टाइम हा जो फार्माकोपिया आहे पब्लिश्ड केला गेला आहे अंडर द चेअरमॅनशिप ऑफ RN चोप्रा. 1944 मध्ये RN चोप्रा यांना चेअरमॅनशिप दिली होती आणि यांच्या अंडर फर्स्ट टाइम हा जो काही फार्माकोपिया आहे तो पब्लिश्ड केला होता. याची लिस्ट ही 1946 मध्ये झाली होती. आफ्टर दॅट जो काही पब्लिश झालेला इयर आहे हा आपल्याला ॲज अ सफिक्स म्हणून लावायचा असतो. लाईक एखादा जर फार्माकोपिया 1996 मध्ये जर पब्लिश झाला असणार तर याला आपण IP 1996 म्हणून मेन्शन करतो. ओके, फर्स्ट टाइम हा जो फार्माकोपिया वर्ड आहे हा 1561 मध्ये डिस्कवर्ड केला होता स्वित्झर्लंडमध्ये बाय फोए. आफ्टर 17th सेंचुरी नंतर हा ओव्हरऑल सगळ्यांनी एक्सेप्ट केला. ठीक आहे गाईज, दिस इज द टेबल विच एक्सप्लेन द एडिशन्स ऑफ अवर फार्माकोपिया. हा जो ग्राफ आहे हा जो टेबल आहे तुम्हाला ॲज इट इज जर आठवण राहत असणार तर फार छान, तुम्हाला खूप छान मार्क्स असा गेन हा करू शकतो. तुम्हाला तुमच्या सेमेस्टर पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा हा ग्राफ इम्पॉर्टंट आहे आणि ऑब्व्हियसली GPAT पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतात. बट तुम्हाला हा जो टेबल आहे ॲज इट इज आठवण राहत नसणार तर आय मस्ट से की यामधले ॲटलिस्ट 3 एडिशन्स तुम्ही लक्षात ठेवा, इयर्स लक्षात ठेवा, सो दॅट तुम्हाला जे काही एक्झाममध्ये प्रॉब्लेम येणार बल्कि तुमचा ॲन्सर बनणार आणि तुम्हाला एक्झाममध्ये भरपूरची हेल्पफुल होणार. ठीक आहे, देन वी हॅव आत्ताचा जो काही लेटेस्ट फार्माकोपिया आहे याच्यामध्ये नेमकं काय आहे तर टुडेज फार्माकोपिया आर कंटिन्युअसली फोकस्ड ऑन द ॲक्युरेसी ऑफ क्वालिटी ऑफ अवर प्रोडक्ट. म्हणजे आपला जो काही प्रोडक्ट आहे तो 100% प्युअर असला पाहिजे आणि त्याची क्वालिटी ही 100% असला पाहिजे, याच्यावरती खूप जास्त फोकस केलेला आहे. आणि याचा एम काय आहे तर ऑब्व्हियसली जो काही एक्सिपिएंट्स आपण यूज केले फॉर द सिंथेसिस ऑफ अवर प्रोडक्ट त्याची क्वालिटी ही हायर होण्यासाठी. कारण जे ड्रग्स आपण यूज करतो ते डायरेक्टली आपल्या लाईफसोबत रिलेटेड असतात. सो आपला ड्रग जो आहे तो हायली प्युअर असला पाहिजे. ठीक आहे, तर दॅट 1902 to 1925 मध्ये हे एक ॲग्रीमेंट झालं होतं ज्याला आपण अनफिल्ड फार्माकोपिया म्हणतो. ओके, सो अनफिल्ड फार्माकोपियाचं जे काही ॲग्रीमेंट झालं होतं तेव्हा त्याची इयरची रेंज ही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. देन 1929 मध्ये एक ब्रुसेल ॲग्रीमेंट झालं होतं. ह्या ब्रुसेल ॲग्रीमेंटमध्ये बरेचसे चेंजेस करण्यासाठी बरेचसे अप्लाय केले गेले आणि आफ्टर 8 इयर्स दॅट इज इन 1937 मध्ये फर्स्ट मीटिंग जी आहे ती हेल्ड झाली होती. दॅट इज त्याला मीटिंगला आपण टेक्निकल कमिशन ऑफ फार्मास्युटिकल एक्सपर्ट्स म्हणतो. ठीक आहे, म्हणजे ह्या मीटिंगमध्ये जे काही फार्मास्युटिकल एक्सपर्ट्स होते यांनी त्यांचे जे काही पॉईंट्स ते मेन्शन केले आणि जे काही न्यूली डेव्हलपमेंट आहे ती या फार्माकोपियामध्ये ॲड केली. ठीक आहे, सो फर्स्ट एडिशन केव्हा होतं तर याचं फर्स्ट एडिशन होते इंडियन नॅशनल फॉर्म्युलरीचं 1960 मध्ये, सेकंड एडिशन होतं 1966 मध्ये आणि थर्ड होतं 1979 मध्ये. काही जे मेन टर्म्स आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. लाईक फार्माकोपियामध्ये काय असतं तर त्याच्यामध्ये ऑफिशियल ड्रग्स असतात, एक फार्मा कोडेक्स म्हणून असतं, याच्यामध्ये ऑफिशियल ड्रग्स प्लस अनऑफिशियल ड्रग्स सुद्धा असतात. म्हणजे जे ड्रग्स ऑफिशियल आहे त्यांची तर इन्फॉर्मेशन असते, बट जे अनऑफिशियल आहे त्यांची सुद्धा इन्फॉर्मेशन असतं. एक एक्स्ट्रा फार्माकोपिया म्हणून टर्म आहे, याच्यामध्ये काय तर डिटेल इन्फॉर्मेशन ऑफ ऑफिशियल अँड अनऑफिशियल ड्रग. जे फार्माकोडेक्स आहे याच्यामध्ये फार अशी डिटेल इन्फॉर्मेशन असते, बट एक्स्ट्रा फार्माकोपियामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन अवेलेबल असतं. एक टर्म आणखीन आहे दॅट इज फॉर्म्युलरी. फॉर्म्युलरीमध्ये काय असतं तर जे काही ड्रग्स मार्केटिंगमध्ये अवेलेबल आहे, रजिस्टर्ड्स आहे, त्या ड्रग्सची इन्फॉर्मेशन या फॉर्म्युलरमध्ये अवेलेबल असते. ठीक आहे, ही झाली हिस्ट्री आपल्या फार्माकोपियाची की कशा प्रकारे डिस्कवर्ड झालं, कोण चेअरमॅन होतो, कुठल्या इयरमध्ये काय डिस्कवर्ड झालं. बट नाव
जे लेटेस्ट एडिशन आहे ते 9th एडिशन आहे, ठीक आहे, आणि ते 2022मध्ये डिस्कवर झाले आहे. दॅट इज 1 डिसेंबर 2022मध्ये. आणि याचे 4 व्हॉल्यूम म्हणजे 4 बुक्स आहे याचे अवेलेबल आहे. तुम्ही जर तुमच्या कॉलेजमधल्या लायब्ररीमध्ये गेला तर तुम्हाला ह्या सगळे एडिशन बघायला मिळणार. हे जे काही बुक्स आहे ही बुक्स तुम्हाला बघायला मिळणार. आपल्या लॅबमध्ये IP पण असतं, त्यान BP पण असतं आणि USB सुद्धा अवेलेबल असतं. सो तुम्ही एकदा तरी जा आणि ते बुक्स बघा की नेमकं त्याच्यामध्ये काय असतं. तर ठीक आहे, सो तुम्हाला बरेच असे कन्सेप्ट क्लिअरच होणार. देन वी हॅव सोर्सेस ऑफ इम्प्युरिटीज इन मेडिसिनल एजंट्स. मेडिसिनल एजंट्स म्हणजे कुठले कुठले, म्हणजे याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे आपले ड्रग्स आले, टॅबलेट्स आले, कॅप्सूल्स आले आणि आपले सगळे जे काही सिरप्स आहे ते सगळे मेडिसिनल एजंट्स आहे. मग हे जे काही मेडिसिनल एजंट्स आहे याच्यामध्ये काही अशा व्हेरियस रिझनमुळं इम्प्युरिटीज असते. इम्प्युरिटीज म्हणजेच काय, तर असे एखादे सबस्टन्स जे फॉरेन मटेरियल आहे आणि आपल्याला म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमला ते हार्मफुल असू शकतात, त्याला आपण इम्प्युरिटीज म्हणतो. ठीक आहे, ही इम्प्युरिटीज कशामुळे येते, तर बरेचदा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमुळे होऊ शकतं, स्टोरेज किंवा ट्रान्सपोर्टेशनमुळे सुद्धा हे इम्प्युरिटीज या आपल्या मेडिसिनल एजंटमध्ये येऊ शकतं. हे जे इम्प्युरिटीज आहे याचे मेन 3 टाईप्स असतात. फर्स्ट आहे ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि रेसिड्युअल सॉल्वंट. टेक एन एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल एखादी टॅबलेट आपण लॅबमध्ये सिंथेसाइज करतो आहे, प्रिपेअर करत आहेत. मग आता आपण टॅबलेट प्रिपेअर करण्यासाठी काय करणार, आधी सगळ्यात पहिले आपण रॉ मटेरियल घेणार. ठीक आहे, जे काही रॉ मटेरियल आपल्याला फॉर्म्युला दिला आहे, फॉर एक्झाम्पल 1, 2 आणि 3 रॉ मटेरियल आपल्याला लागतं आहे. ठीक आहे, याला आपण प्रॉपर वे करणार. याचं वेट झाल्यानंतर याला काय करणार, आपण याला एका बिकरमध्ये किंवा मॉर्टर पेस्टलमध्ये घेणार, याला प्रॉपर मिक्स करणार. ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ सम मॉर्टर अँड पेस्टल याला मिक्स करणार. मिक्स झाल्यानंतर आपण काय करणार, अगेन याचा वेट कॅल्क्युलेट करणार की हा जो काही पर्टिक्युलर आपण मटेरियल घेतलं होतं किती वेट आहे. आफ्टर दॅट याला काय करणार, आपण याचा टॅबलेट पंचिंग मशीनमध्ये नेणार. ठीक आहे, जो काही पर्टिक्युलर वेट आहे ते आपण या पंचिंग मशीनमध्ये टाकणार आणि काय करणार, ही मशीन याचं काम करणार, याला प्रेस करणार आणि ॲट द एंड आपल्याला आपली टॅबलेट हे ऑब्टेंट होणार. ठीक आहे, सो एक टॅबलेट जर आपल्याला प्रिपेअर करायची असली तर अशी भली मोठी प्रोसेस थ्रू आपल्याला टॅबलेटला रन करावं लागणार. ठीक आहे, मग आता ॲट द एंड जर आपण बघितलं की ही जी प्रोसेस रनआउट झाल्यानंतर आपला जो काही टॅबलेट आहे याच्यामध्ये काही इम्प्युरिटीज प्रेझेंट आहे. फॉर एक्झाम्पल ही टॅबलेट प्रिपेअर केली होती आणि याच्यामध्ये कुठला तरी फॉरेन मटेरियल प्रेझेंट आहे, ही इम्प्युरिटीज इथे प्रेझेंट आहे. आणि मग आता ही जर इम्प्युरिटीज असलेली ही टॅबलेट एखाद्या ह्युमन बिंगनी घेतली, फॉर एक्झाम्पल ही आपण जी टॅबलेट बनवली ती होती पॅरासिटामॉल PCM, आणि एखाद्या पेशंटनी घेतली, ज्याला फिवर एक्सिड झालेला होता, त्याला डिक्रीज करायसाठी एखाद्या पेशंटनी घेतली, तर काय होणार, वेरियस चान्सेस होऊ शकतात. फर्स्ट थिंग, याची क्वालिटी डिक्रीज होऊ शकते. ठीक आहे, हा जो काही याचा इफिकेसी आहे म्हणजे फिवर कमी करत होता तो जी काही इफिकेसी आहे तो इफिकेसी प्रोड्यूस करणार नाही, फिवर कमी करणार नाही. सेकंड थिंग, ही जी इम्प्युरिटी जर हार्मफुल असणार तर काय होणार, पेशंटला आणखीन सिव्हिअर डिसीज होऊ शकतात, कुठल्याही प्रकारचं होऊ शकतं, ते डिपेंड करतं इम्प्युरिटीजवरती. अगेन काय होणार की ही जी इम्प्युरिटी काय करणार, ह्या ड्रगला अनस्टेबल करणार. अनस्टेबल किंवा खराब झालेली जी टॅबलेट जर एखाद्या अशा व्यक्तीने घेतली तर काय होणार, ती त्याची लाईफ थ्रेटनिंग असू शकतं. ठीक आहे, त्याचा जीवही जाऊ शकतो. सो इतकी ही डेंजर ही इम्प्युरिटीज असू शकते. सो हेच आपला ही जी काही इम्प्युरिटीज आहे ह्या इम्प्युरिटीजना फर्स्ट थिंग काय होतं की क्वालिटी डिक्रीज होतं. सेकंड थिंग, सेफ्टीवरती हा अफेक्ट करू शकतो. थर्ड थिंग, याची जी काही इफिकेसी आहे म्हणजे ज्या इफिकेसीमध्ये हा जो ड्रग त्याची ॲक्टिव्हिटी शो करतो ती इफिकेसी डिक्रीज होऊ शकतं. आणि फोर्थ थिंग, जे काही कंप्लायन्स आहे, कंप्लायन्समध्ये हा आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो. म्हणजेच आपल्याला माहिती आहे ऑफिशियल बुक्समध्ये आपल्याला लिमिट टेस्ट दिलेली आहे इम्प्युरिटीजची की एखाद्या पर्टिक्युलर लिमिटपर्यंत, फॉर एक्झाम्पल जे नंबर्स आहे 2 to 4 रेंज दिलेली आहे, ह्या रेंजमध्येच आपल्याला इम्प्युरिटीज पाहिजे. ही जी क्रायटेरिया आहे या क्रायटेरियामुळे आपण ह्या रूलमध्ये बसणार नाही आणि आपला जो ड्रग आहे तो रिजेक्ट होणार. ओके, सो अशा प्रकारे प्रॉब्लेम होऊ शकतं. मग आता कुठले सोर्सेस आहेत ज्या सोर्सेसमुळं आपल्याला ह्या इम्प्युरिटीज येऊ शकतात. अगेन गाईज, लेट मी क्लिअर वन थिंग की हा जो आपला टॉपिक आहे हा थेरॉटिकल टॉपिक आहे. आणि मग काय होणार की याच्यामध्ये जे काही पॉईंट्स आपल्याला दिलेले आहे आपण काय करणार, पॉईंट्स हे
मगअप करणार, रट्टा मारणार. बट रट्टा मारल्यानं काय होतं की काही पॉईंट्स आपल्याला लक्षात राहतात आणि काही पॉईंट्स विसरून जातात. तर याच्यामध्ये जर बघितलं तर टोटल 8 पॉईंट्स आहे. 8 पॉईंट्स आपल्याला याच्यामधले 4 आठवण राहणार, 5 आठवण राहणार, बाकीचे आपण विसरणार. बट मी तुम्हाला एक ॲडवाईस देते की तुम्ही हे जे काही थेरॉटिकल पॉईंट्स आहे याला रट्टा न मारता याला तुम्ही कन्सेप्च्युअल आठवण ठेवा. म्हणजेच इम्प्युरिटीज आहे. आता ही प्रोसेस जर आपल्याला माहिती आहे, ही जनरल प्रोसेस आहे, हे कुठलाही स्टुडंट करू शकतो, कुठलाही स्टुडंट याला इमॅजिन करू शकतं. मी ही जी प्रोसेस आहे याच्यावरनंच आपण बघूया की इम्प्युरिटीज कुठे कुठे एंटर होऊ शकतं. फर्स्ट थिंग, इथे चान्सेस आहे जे आपण रॉ मटेरियल घेतलं होतं याच्यामध्ये जर कुठले केमिकल्स जर इम्प्रॉपर असणार तर इथे इम्प्युरिटीज होऊ शकतं. जर केमिकल्सच खराब असणार तर याच्यामध्ये काय होणार, प्रोडक्ट खराब होणार, राईट. सो इथे एक चान्सेस आहे इम्प्युरिटीजचा. सेकंड थिंग, आपण जे काही वेट घेतलं होतं सबस्टन्सचं ते जर आपण प्रॉपर घेतलं नाही तर तिथे काहीतरी गोंधळ होऊ शकतो. सो इथे चान्सेस आहे इम्प्युरिटीजचा. थर्ड थिंग, जे काही आपण ट्रॅच्युरेशन केलं होतं, प्रॉपर मिक्सिंग झालं नसणार किंवा जे मॉर्टर पेस्टल घेतलं होतं त्याला आपण प्रॉपर क्लीनअप केलं नसणार, प्रिव्हियसली जे काही एक्सपेरिमेंट परफॉर्म केला त्याचे काही केमिकल्स असले तर काय होणार, इथे चान्सेस आहे इम्प्युरिटीचे. फोर्थ थिंग काय होणार की जे काही वेईंग बॅलन्स घेतलं होतं त्या वेईंग बॅलन्समध्ये चान्सेस होऊ शकतं की बटर पेपर तुम्ही प्रॉपर यूज केला नसणार, प्रॉपर काही वेट त्याचं चेक केलं नसणार तर तिथे सुद्धा इम्प्युरिटीज होऊ शकतं. ठीक आहे. फिफ्थ थिंग काय होऊ शकतं, जी काही मशीन तुम्ही कॉम्प्रेसिंग करायसाठी यूज केली ती कॅलिब्रेटेड नसू शकते, ती प्रॉपर त्याचं वर्क करणार नाही किंवा त्याचे काही मशीनमधले केमिकल्स किंवा काही मेटल आयन्स जर आपल्या टॅबलेटमध्ये एंटर्ड होत असणार तर देअर मे बी चान्सेस फॉर अवर इम्प्युरिटीज. ठीक आहे. सो 5-6 पॉईंट इथेच होतात. बाकीचे जे पॉईंट फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, लाईक एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे. ठीक आहे. म्हणजे आणि देन स्टोरेज सुद्धा आहे, स्टोरेज ट्रान्सपोर्ट, हे पॉईंट्स आपण जनरल पॉईंट्स आहे, याला मगअप करायची गरज नाही आहे. ठीक आहे. सो टॉपिकला इझी करायचा प्रयत्न करा, याला मगअप न करता. मगअप केल्यानं काय होतं की भरपूर असं कन्फ्युजन होतं ॲट द एंड. ओके. सो फर्स्ट वन आहे स्टार्टिंग मटेरियल. जे काही स्टार्टिंग मटेरियल आपण यूज केलं होतं त्यामुळं ती जर इम्प्रॉपर आपण घेतलं नाही, त्याच्यामध्ये जर इम्प्युरिटीज प्रेझेंट असेल तर ऑब्व्हियसली फायनल प्रोडक्टमध्ये इम्प्युरिटीज प्रेझेंट होणार. ठीक आहे. देन वी हॅव मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. जी प्रोसेस आपण यूज केली होती फॉर द सिंथेसिस ऑफ अवर ड्रग ती जर प्रॉपर सिलेक्ट केली नाही किंवा इनकम्प्लीट रिॲक्शन राहिली किंवा बाय प्रोडक्ट किंवा साईड रिॲक्शन जर त्याच्यामध्ये झाली तर त्याच्यामुळे सुद्धा आपली इम्प्युरिटीज येऊ शकतात. देन नेक्स्ट वन आहे डिग्रेडेशन ऑफ प्रोडक्ट. म्हणजे जो काही प्रोडक्ट आहे याला आपण प्रॉपर स्टोअर्ड केलं नाही, याची जर केमिकल इन्स्टॅबिलिटी झाली लाईक विथ द हेल्प ऑफ सम हीट, लाईट, मॉइश्चर आणि ऑक्सिजन याच्यासोबत त्याची रिॲक्शन झाली तर काय होणार, अनस्टॅबिलिटी क्रिएट होणार. अँड वी नो अनस्टॅबिलिटीमुळे आपला जो ड्रग आहे तो डिस्ट्रॉय होऊ शकतो. सो इट इज ऑल्सो वन ऑफ द रिझन फॉर अवर इम्प्युरिटीज. देन वी हॅव पॅकेजिंग मटेरियल. जे मटेरियल आपण पॅकेजिंगसाठी यूज करतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल हा ड्रग आपण टॅबलेट प्रिपेअर केली, ह्या टॅबलेटला काय करतो आपण माहिती आहे आपल्याला की अशा प्रकारे एक फॉईल असते प्लास्टिकची आणि त्याच्यामध्ये टॅबलेट फिलअप केलेली असते अँड देन याला ॲल्युमिनियम फॉईलनी कवर केलेली असते ज्याच्यामध्ये आपले कंटेंट वगैरे लिहिलेली असते सगळे इन्फॉर्मेशन. सो ही जर इनप्रॉपर असले किंवा याचे जे काही ग्लू आपण याला स्टिक करायसाठी यूज करतो, अधेझिव्ह जे यूज करतो ते जर आपल्या ड्रगमध्ये एंटर्ड झाले तर काय, इट इज ऑल्सो वन ऑफ द पॉईंट फॉर अवर इम्प्युरिटीज, राईट. सो यामुळे सुद्धा हे आपलं जे काही फायनल प्रोडक्ट आहे ते इम्प्रॉपर होऊ शकतं, इम्प्युरिटीज असू शकतं. देन वी हॅव स्टोरेज अँड ट्रान्सपोर्टेशनमध्ये सुद्धा बरेच असे ड्रग्ज आहे जे इम्प्युअर होतात, लाईक टेम्परेचर, ह्युमिडिटी, लाईट हे सुद्धा फॅक्टर याच्यामध्ये मेजरली रोल प्ले करतात. देन वी हॅव एन्व्हायरमेंटल कंडिशन. ठीक आहे. म्हणजे ज्या कंडिशनमध्ये आपला ड्रग आपण स्टोअर करतो त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे डस्ट, मायक्रोब्स किंवा एअरबॉर्न केमिकल्स जर असले, डायरेक्टली जर आपला ड्रग हा एअरसोबत कॉन्टॅक्टमध्ये पोहोचणार तर इट इज वन ऑफ द रिझन फॉर अवर इम्प्युरिटीज. देन वी हॅव अडल्टरेशन. आता अडल्टरेशन म्हणजेच काय, आता फॉर एक्झाम्पल जे आपण सिंथेसिस करण्यासाठी केमिकल्स यूज केले, रॉ मटेरियल यूज केले, तर बरेचदा असं होतं, आता तुम्हाला माहिती आहे की आत्ताच्या काळात फ्रॉड होणं हे एक जनरल गोष्ट झालेली आहे. म्हणजे आपल्याला म्हणणार की हा एक फॉर एक्झाम्पल NaCl मला जर केमिकल लागत असणार तर आपण जर केमिस्टकडे गेलो तर काय म्हणणार तो आपल्याला, कुठल्याही एखाद्या कंपनीचं NaCl देणार आणि म्हणणार की हा तुमचा बेस्ट मटेरियल आहे, तो बेस्ट असो की नाही असो, तो काय करणार, त्याचं मार्केटिंग करणार आणि लो क्वालिटीचं आपल्याला देणार. म्हणजेच
चांगल्या क्वालिटीचा म्हणून आपल्याला एक खराब क्वालिटीचा जो काही सबस्टन्स आहे तो देणार, आपण त्याला म्हणतो अडल्टरेशन. म्हणजे काय, दोन्ही दिसायला सेम दिसणार बट त्याची प्रॉपर्टी सेम असणार काय तर नाही. ठीक आहे. सो अशा प्रकारे अडल्टरेशन होऊ शकतं. चीपर आणि लेसर इफेक्टिव्ह सबस्टन्स हे आपण यूज केले तर आपल्याला हा प्रॉब्लेम येऊ शकतो. देन वी हॅव रेसिड्युअल सॉल्वंट्स. म्हणजे बरेचदा फायनल प्रोडक्टमध्ये असं होतं की काही PPT राहते किंवा सॉल्वंट्स राहतात, त्याच्यामुळे सुद्धा फायनल प्रोडक्ट हा इम्प्रॉपर असू शकतो. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द सोर्सेस ऑफ अवर इम्प्युरिटीज. नाव वी हॅव टाइप्स ऑफ इम्प्युरिटीज. हे जे इम्प्युरिटीज आहे कुठल्या कुठल्या प्रकारचे असू शकतात. तर फर्स्ट वन आहे ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज. ऑर्गॅनिक म्हणजेच काय, जे ऑर्गॅनिक सबस्टन्स ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन प्रेझेंट असतात त्याला आपण ऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणतो. ठीक आहे. सो अशा सबस्टन्स जर आपल्या ड्रगमध्ये जर कन्स्टिट्युएंट्स प्रेझेंट असणार जे अनवॉन्टेड आहे तर तो झाला एक ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज. याच्यामध्ये सिंथेसिक प्रोसेस आणि डिग्रेडेशन हे मेन रोल प्ले करतात. देन वी हॅव इनऑर्गॅनिक इम्प्युरिटीज. जर आपल्या फायनल प्रोडक्टमध्ये मेटल, आयर्न, साल्ट किंवा अदर इनऑर्गॅनिक सबस्टन्स प्रेझेंट असणार त्याला आपण इनऑर्गॅनिक इम्प्युरिटीज म्हणतो. अँड वी हॅव अगेन रेसिड्युअल सॉल्वेंट्स. ठीक आहे. म्हणजे फायनल प्रोडक्टमध्ये जर रेसिड्युअल सॉल्वेंट्स प्रेझेंट असणार जे अनवॉन्टेड आहे तर त्याला आपण रेसिड्युअल सॉल्वेंट्स ॲज अ इम्प्युरिटीज म्हणतो. ओके. सो दिस इज अबाउट अवर टुडेज टॉपिक. मग आता जर तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं की राईट अ नोट अबाउट द फार्माकोपिया, तर मग तुम्ही काय लिहिला. आता डिपेंड करतं की हा जो टॉपिक आहे किती मार्क्ससाठी आहे. हा जर आपला 5 मार्क्ससाठी असणार तर तुम्हाला फार असा डेप्थ लिहायची गरज नसणार. जनरली काय होतं की हा 5 मार्क्ससाठीच विचारतो आणि याला सब म्हणून सेकंड क्वेश्चन याच्यामध्ये ॲड करतात. मग आपण याच्यामध्ये काय लिहिणार, फर्स्ट थिंग आपण याची हिस्ट्री लिहिणार. ठीक आहे. म्हणजे हा कशा प्रकारे डिस्कवर झाला. हिस्ट्री लिहायच्या अगोदर आपल्याला याची डेफिनेशन लिहायची आहे की हा फार्माकोपिया नेमका काय आहे. तर ठीक आहे. अगेन हिस्ट्री लिहिली, जनरल हिस्ट्री. आफ्टर दॅट वी हॅव टू राईट द फर्स्ट, सेकंड, थर्ड एडिशन. जे आपण हिस्ट्री बघितली आहे त्याच्यामध्ये फर्स्ट आणि सेकंड, थर्ड हे जे काही मेन एडिशन आहे तुम्ही 8th पर्यंत आठवण ठेवत असणार तर फार चांगले. बट प्रिव्हियसली जे काही आहे 2-3 ते तुम्हाला लिहिणं तर गरजेचं आहे. तुम्ही बॉक्स करून लिहा किंवा तुम्ही डायरेक्टली वर्डिंगमध्ये लिहिलं तरीही चालतं, ते तुमच्यावरती डिपेंड आहे. देन वी हॅव टू ॲड द IP इन्फॉर्मेशन अबाउट द IP. इंडियन फार्माकोपियाबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन लिहायचं आहे की याचे कितवा एडिशन चालू आहे, करंटली सुद्धा याची इन्फॉर्मेशन लिहिणं गरजेचं आहे. आणि जी काही हिस्ट्री आहे हिस्ट्रीसुद्धा लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे. जर तुम्ही एवढे पॉईंट्स तुमच्या एक्झाममध्ये ॲड केले तर तुम्हाला 100% मार्क्स मिळणार. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द फार्माकोपिया. जर तुम्हाला विचारलं की सोर्स, राईट अ नोट ऑन सोर्सेस ऑफ इम्प्युरिटीज. मग इम्प्युरिटीजचे सोर्सेससाठी तुम्ही काय करणार, डायरेक्टली सोर्सेसला हेडिंग करून लिहिणार का तर नाही. आधी तुम्हाला एक जनरल इंट्रोडक्शन लिहावं लागणार की नेमकं इम्प्युरिटीज काय आहे, कशा प्रकारे ते इंटर्ट करतात याची एक थोडीशी इन्फॉर्मेशन लिहावं लागणार. आफ्टर दॅट जे काही सोर्सेस आहे त्याची आधी तुम्हाला नंबरिंग करायची आहे. किती टोटल 8 सोर्सेस आहे. ठीक आहे. सो 8 सोर्सेस आधी नंबरिंग करून घ्यायचे, तिथे ते मेन्शन करायचे. आफ्टर दॅट 1 by 1 तुम्ही त्याला डिस्क्राईब करू शकता. जर तुमच्याकडे वेळ अवेलेबल असणार तर तुम्ही टाईप्स ऑफ इम्प्युरिटीजसुद्धा लिहा आणि इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीजसुद्धा लिहा. याच्यामुळे काय होणार, जो काही तुमचा टॉपिक आहे तो बल्की होणार आणि तुम्हाला मोस्ट ऑफ द पॉईंट्स जे आहे ते ॲक्वार्ड होणं, म्हणजे जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला या टॉपिकमध्ये मिळणार. ठीक आहे. सो दिस इज अबाउट अवर 2 क्वेश्चन. आय होप तुम्हाला आजचा लेक्चर हा आवडलेला असणार आणि कुठल्याही प्रकारची क्युरीज असणार तर मला कमेंट करून नक्की विचारा. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय बाय.